नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका 2023च्या दृष्टीने आज आपण संभाव्य सराव प्रश्नसंच 4 पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की परीक्षेला कधी सुरुवात होणार आहे। तर बघा, ऑफिशियल त्यांची तारीख डिक्लेअर झालेली आहे। 18 तारखेपासून सुपरवायझर परीक्षेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे परीक्षा ही जवळ आलेली आहे। त्यामुळे अभ्यासात खंड पडू न देता अभ्यासाला सुरुवात करा। अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा, तुम्हाला नक्कीच भरभरून यश मिळेल अशी या ठिकाणी मी स्टडी पॉइंट या चॅनलच्या वतीने आशा व्यक्त करते। चला तर मग वेळ वाया न घालवता परीक्षेच्या दृष्टीने कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास या आपल्या थीमनुसार संभाव्य सराव प्रश्नसंच 4 या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। बघा, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर बघा, कोणत्या वर्षी केलेला होता महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 1917 या वर्षी महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह केला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर बघा, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। कोठे आहे? बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी हे विद्यापीठ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली होती? बघा, तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील असे प्रश्न विचारण्यात आलेले बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केलेली आहे? राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा आपला, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर बघा, कोण होते पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसराय? इतिहासावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला बघा। लॉर्ड आयर्विन हे कोण होते? पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसराय होते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कुणी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहेत बघा। स्टार करून नोट डाऊन करून घेत जावा किंवा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा। तर बघा, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कुणी केलेली आहे? बघा, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा, कोणत्या शहरामध्ये आहे भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य मुख्यालय? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे सिकंदराबाद या ठिकाणी भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य मुख्यालय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कसारा घाट कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? बघा, कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कसारा घाट कोणत्या 2 शहराच्या दरम्यान आहे? नाशिक आणि मुंबई या 2 शहरांच्या दरम्यान कसारा घाट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केवलादेव राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान? राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिद्धटेक हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सिद्धटेक हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोठे होतो कृष्णा नदीचा उगम? आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेश वटहुकूम संबंधित आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेश वटहुकूम संबंधित आहे? 123 कलम हे राष्ट्रपतीच्या अध्यादेश किंवा वटहुकूम संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 123वी घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? तर बघा, कशाशी संबंधित आहे? दिलेल्या ऑप्शन्सपैकी 123वी घटनादुरुस्ती यापैकी नाही, म्हणजे दिलेल्या कोणत्याही ऑप्शन्सपैकी 123वी घटनादुरुस्ती विधेयकशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
घटना परिषदेची पहिली बैठक कधी पार पडली? तर बघा कधी पार पडलेली आहे घटना परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 या वर्षी घटना परिषदेची पहिली बैठक ही पार पडली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल टिंब असते। तर बघा किती असते कमाल जिल्हा परिषद सदस्य संख्या? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 75, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल 75 असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर बघा कोणाकडून केले जाते शरीराचे तोल सांभाळण्याचे काम? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लहान मेंदू याच्याकडून शरीराचे तोल सांभाळण्याचे काम केले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे रक्तगटाचा शोध? दिलेल्या ऑप्शन्सपैकी डॉक्टर कार्ल लँडस्टेनर या शास्त्रज्ञाने विद्यार्थी मित्रांनो रक्तगटाचा शोध लावलेला आहे। स्टार करून नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोने या पदार्थांची रासायनिक संज्ञा कोणती? तर बघा कोणती आहे सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं प्रामुख्याने Au हे काय आहे? सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर बघा काय मोजतात डेसिबल या एककाने? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ध्वनीची तीव्रता ही डेसिबल या एककाने मोजतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरकती योजना टिंब या वर्षी अंमलात आली। तर बघा कोणत्या वर्षी अंमलात आलेली आहे सरकती योजना? 1978 ते 80 या वर्षी सरकती योजना ही अंमलात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली? तर बघा कधी झालेली आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1995 या वर्षी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ही झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशामध्ये घातला गेलेला आहे आर्थिक नियोजनाचा पाया? रशिया या देशामध्ये आर्थिक नियोजनाचा पाया हे घातला गेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय पंचायत राज दिन? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 24 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय पंचायत राज दिन हे साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिमा दास ही कोणत्या टोपण नावाने ओळखली जाते? बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, सर्व प्रश्न नीट काळजीपूर्वक व्यवस्थित पहा। तर बघा हिमा दास ही कोणत्या टोपण नावाने ओळखली जाते? ढिंग एक्सप्रेस या नावाने हिमा दास या टोपण नावाने ओळखली जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर बघा कोणत्या नदीवरती बांधण्यात येणार आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चिनाब या नदीवरती विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज या नदीवरती म्हणजे चिनाब या नदीवर बांधण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला देश कोणता? तर बघा कोणता आहे कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला देश? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे UAE हे काय आहे कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला टिंब असे म्हणतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात जो की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला शब्द असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्या मनातले भाव विचार अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंब। तर बघा नेमकं कशाला म्हणतात आपल्या मनातले भाव विचार अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भाषा होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सजातीय स्वर कोणते आहे? बघा मराठी व्याकरणावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारतात बघा, खालीलपैकी सजातीय स्वर कोणते आहे? बघा
अ आणि आ हे काय आहेत? सजातीय स्वर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? तर बघा कोणते आहेत दंत तालव्य वर्ण? च, छ, ज, झ हे काय आहेत? दंत तालव्य वर्ण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नंदिनी हा शब्द परसवर्णाने लिहा. तर बघा परसवर्णाने आपल्याला लिहायचं आहे बघा नंदिनी हा शब्द. नंदिनी हे काय आहे? परसवर्णाने आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्यामने अभ्यास केला या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा वाक्य काय बघा नीट अजून एकदा वाचा. श्यामने अभ्यास केला या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचं बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे साधा भूतकाळ. म्हणजे श्यामने अभ्यास केला हे वाक्य जो आहे तो साधा भूतकाळाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर बघा कोणता होतो संधी विग्रह? क्षुत्पिपासाचा. क्षुद अधिक पिपासा हे संधी विग्रह होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा कोणत्या संधीचे उदाहरण आहे मनस्ताप हा शब्द? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विसर्ग संधी हे काय आहे? मनस्ताप हा शब्द या संधीचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विलास हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे बघा? हुशार. हुशार या अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा. विशेषण हे काय आहे? अधोरेखित शब्दाची जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भाववाचक नामे कोणते? तर बघा कोणते आहेत खालीलपैकी भाववाचक नामे? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे धैर्य आणि आनंद हे काय आहेत? भाववाचक नामे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्तर हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? तर बघा कोणत्या भाषेतून आलेला आहे अत्तर हा शब्द? मराठी भाषेतून. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे फारसी. फारसी या भाषेतून अत्तर हा शब्द आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालील पर्यायामधून निवडा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडायचा आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भाटी. भाटी हे काय आहे? बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्याच्या घराचा दरवाजा उघडला प्रयोग ओळखा. तर बघा आपल्याला दिलेलं वाक्य जो आहे त्या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा. अकर्मक कर्तरी हे काय आहे? दिलेल्या वाक्याचा प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओंकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते? तर बघा ओंकारांत पुल्लिंगी या नामाचे सामान्य रूप कोणते आहे बघा? ओंकारांत हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तोंडपाठ महादेव आजन्म यापैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. तर बघा या ठिकाणी आपल्याला तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखायचे बघा. तोंडपाठ महादेव आजन्म याचा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे महादेव तोंडपाठ हे काय आहे? तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किडूक मिळूक हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा या ठिकाणी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? किडूक मिळूक हा शब्द शब्दसिद्धीच्या अंशाभ्यस्त या प्रकारामध्ये मोडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आम्ही जातो आमच्या गावा हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? तर बघा कोणत्या प्रकारामध्ये मोडते? आम्ही जातो आमच्या गावा हे वाक्य खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे केवल वाक्य या प्रकारामध्ये मोडते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा? केसाने गळा कापणे या वाक्य प्रचाराचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे बघा. विश्वासघात करणे हे काय आहे? केसाने गळा कापणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर बघा किती आहेत सर्वनामाचे मुख्य प्रकार? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 6. 6 प्रकार हे सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता? तर बघा कोणता आहे शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द?
खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कृतज्ञता हे काय आहे शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर बघा या ठिकाणी उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा। अपकर्ष हे काय आहे, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर बघा या ठिकाणी सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा। वेल हे काय आहे, सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता काव्यरसाचा गुण नाही। तर बघा कोणता नाही काव्यरसाचा गुण, हास्य, हास्य हे काय आहे काव्यरसाचा गुण नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते, आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय किती। बघा कशा पद्धतीने मॅथ्स आणि रिझनिंग वरची प्रश्न विचारतात बघा। 15 वर्ष हे काय आहे मुलीचे आजचे वय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 45, 54, 56, 65, 67 तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येतो। तर बघा 76 हे काय आहे 67 नंतर येणारा अंक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घड्याळात 6 वाजता व 3 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्या कोनात होणारा फरक किती। तर बघा किती असतो यांच्यात होणारा कोनाचा फरक 90 अंशाचा फरक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिल्लीहून एक विमान ताशी 670 किलोमीटर वेगाने दुबईला 4 तासात पोहोचले तर प्रवासाचे अंतर किती। तर बघा किती आहे प्रवासाचे अंतर, दिल्लीहून एक विमान ताशी 670 किलोमीटर वेगाने दुबईला 4 तासात पोहोचले तर प्रवासाचे अंतर 2780 इतका आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत NICE हा शब्द IEZC असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत बुक हा शब्द कसा लिहाल। तर बघा कसा लिहाल बुक हा शब्द WKLZ असा लिहाल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 1 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल। तर बघा कोणता वार असेल 1 मार्च 2011 या दिवशी रविवार असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका मुलाकडे बोट दाखवून दीपा म्हणाली तो माझ्या आजोबाच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे, त्या मुलाचे दीपाशी नाते काय। तर बघा त्या मुलाचे दीपाशी नाते काय होते, भाऊ, भाऊ हे नाते होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका बागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12% आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत। तर बघा किती आहेत इतर प्रकारची झाडे बागेमध्ये 132 इतकी झाडे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 15 कुंभार 15 मडके 15 दिवसात तयार करतात तर एक कुंभार 15 मडके किती दिवसात तयार करेल। बघा कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न, 225 दिवसात हे मडके तयार करेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 किलोमीटर गेली, तेथून 6 किलोमीटर पूर्वेस गेली, तेथून उत्तरेस 5 किलोमीटर चालली, तेथून पुन्हा पूर्वेस 9 किलोमीटर चालली, तेथून पुन्हा दक्षिणेस 5 किलोमीटर जाऊन थांबली तर तिच्या घरापासून ती किती अंतरावर आहे। बघा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारतात बघा। 17 किलोमीटर इतके ती घरापासून अंतरावर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 10 पैसे 20 पैसे व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास 22 रुपयात प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील। तर बघा किती नाणी येतील 22 रुपयात प्रत्येक प्रकारची 40 नाणी येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वेळ, घड्याळ आणि दिशा त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येतो। तर बघा वेळ नंतर घड्याळ, घड्याळनंतर दिशा, दिशानंतर होका यंत्र येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 2 420 आहे तर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती। तर बघा 105 असल्यास दुसरी संख्या कोणती आहे बघा 60 ही काय आहे दुसरी संख्या आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
एका पार्टीत 40 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर बघा एकूण किती हस्तांदोलने होतील? 780 इतकी हस्तांदोलने होतील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, fill in the blank with the correct option. I am very busy today dash we can go out tomorrow. Correct answer perhaps. Next question, fill in the blank choosing correct alternative. The Sahara dash is the largest one in the world. Correct answer desert, means the Sahara desert is the largest one in the world. Next question, fill in the blank with correct word. An assembly of listeners dash. Correct answer audience. Next question पहा, generally beauty dwells in form. The word beauty is dash noun. Correct answer an abstract. Next question पहा, select the correct plural from the thief. Correct answer these ways. Next question पहा, choose the appropriate word to fill in the blank. They were talking among dash. Correct answer themselves. Next question पहा, the adjective from the words beauty is. Correct answer beautiful, means the adjective from of the word beauty is beautiful. Next question paha, choose the correct word to complete the sentence. Does he believe all that he dash? Correct answer reads. Next question paha, fill in the blank with the correct options. Dash have a word with you. Correct answer could I have a word with you. Next question, fill in the blank with the correct options. I have not travelled by plane dash yet. Next question, choose the correct alternative. He is not well dash yesterday. Correct answer science, means he is not well science yesterday. Next question paha, fill in the blank with the appropriate word. I gave him dash he wanted. Correct answer what, means I gave him what he wanted. Next question paha, pick out the correct articles to complete the sentence. He is dash painter of the day. Correct answer the he is the painter of the day. Next question, fill in the blank with suitable options. I am very dash to meet you. Correct answer delighted. I am very delighted to meet you. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 4 आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो 18 तारीख खूपच जवळ आलेली आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करा आमच्या या रोजच्या प्रश्नसंचाच्या सिरीजच्या माध्यमातून, जेणेकरून परीक्षा होईपर्यंत या 8 दिवसामध्ये जरी तुम्ही तयारी केलात तरी नक्कीच तुमचा पोस्ट निघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।